भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्या मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या परसोडी, सालेभाटा, सिंदीपार व मुंडीपार शेत शिवारात खुर्शीपार बांध येथून जाणारा कॅनल फुटल्याने शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने लागवड केलेल्या धान पिकाचे नुकसान झाले असून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मागील आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे सालेभाटाकडे जाणारा कॅनल पूर्णतः भरला होता। हा कॅनल फुटून कॅनलचे पाणी परसोडी, सालेभाटा, सिंदीपार व मुंडीपार शेत शिवारात शिरल्याने शेताला भगदाड पडल्याने या शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतात पिकवलेला शेतमाल पाण्याने नष्ट झाला। चक्क शेतातच भगदाड पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर शेती करणे अशक्य होईल। त्यामुळे पाटबंधारे विभाग याला जबाबदार असून त्यांनी शेती दुरुस्त करून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। माझे नाव नूतन ठाकरे, मी पंचसली पाणीवापर संस्था लघु पाटबंधारे विभाग खुर्शीपार याचा अध्यक्ष आहे आणि आम्हाला संस्थेच्या माध्यमातून त्या कॅनलचा देखरेख करण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु इथं 10 किलोमीटर कॅनल हे खुर्शीपार तलावाचं आहे। त्यामध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंतच ॲग्रीमेंट असल्यामुळे आम्ही तेथील देखरेख करतो। तरी पण मागील वर्षी ज्या ठिकाणी यावर्षी ज्या कॅनल फुटलेला आहे त्या ठिकाणी मागील वर्षी आम्ही 6 ट्रिप मुरुम घातलेलं होतं, परंतु यावर्षी कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅनल अचानक फुटलं आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा 10 ते 12 शेतकऱ्यांचा जवळपास 15 ते 20 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं सर्वे सालेभाटा येथील तलाठी मॅडमनी केलेलं आहे आणि ते शासनाकडे देखील त्यांनी पाठवलेलं आहे आणि जो काही नुकसान भरपाई त्यांना मिळेल त्यामध्ये आम्ही समाधान व्यक्त करतो आणि त्या संबंधानं अधिकारी लोक त्या ठिकाणी काल येऊन गेलेत संबंधित विभागाचे। त्यांनी देखील आश्वासन दिलं की त्या कामाचं आम्ही पूर्ण देखरेख करू आणि पुढील काळामध्ये ते आम्ही दुरुस्त करून देऊ अशी हमी दिली। सर, मी तलाठी सालेभाटा कुमारी प्रीती मिश्रा। 28 नंतर सतत जो पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे माझ्या सालेभाटा येथील जो नहराचा कालवा आहे, म्हणजे जो कालवा आहे तो थोडा फुटलेला आहे। त्याच्यामुळे सतत जो प्रवाह येऊन राहिला आहे आणि तिथले जे लगतचे जे कास्तकार आहे 12 ते 13 जे लोक आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही पंचनामे केलेले आहे आणि पंचनाम्याअंती आलेला आहे की 15 हेक्टर नुकसान दिसत आहे। लाखनी तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खुर्शीपार गावातील जंगलात तलावाची निर्मिती करण्यात आली असून तलावाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या उदात हेतूने 1983 साली सालेभाटाकडे जाणारा कॅनल तयार करण्यात आला असता याचे संनियंत्रण, देखभाल, दुरुस्ती जबाबदारी पाटबंधारे विभागाची असली तरी 40 वर्ष पूर्ण झालेल्या कॅनलची दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी मिळाला नाही असे लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। याबाबत पीडित शेतकऱ्यांनी वारंवार सहाय्यक अभियंता यांना भेटून निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने सदर कॅनल पांढरा हत्ती ठरत असल्याने पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन असल्याचे दिसून येत आहे।